कधी विचार केलाय की काय होत असेल जेव्हा एखाद्या भक्ताचा विश्वास इतका पक्का असतो की देव स्वतः त्याचं काम करायला जमिनीवर उतरतो? आज आपण संत नामदेवांच्या अशाच एका अद्भुत कथेबद्दल बोलणार आहोत, जिथे विठ्ठल स्वतः दूत बनले होते. ही गोष्ट त्या काळाची आहे जेव्हा भक्तीचा अर्थ होता पूर्ण विश्वास आणि देवाचा अर्थ होता पूर्ण जबाबदारी. हे वाक्य ऐकल्यावरच आपल्याला कळतं की आपण एका वेगळ्याच काळात एका वेगळ्याच विश्वात प्रवेश करतोय, जिथे देव आणि भक्ताचं नातं मालक सेवकाचं नव्हतं, तर अतूट विश्वासाचं आणि जबाबदारीचं होतं. चला तर मग सुरुवात करूया भक्ती आणि विश्वासापासून आणि पाहूया की कोण होते ते संत ज्यांच्या विश्वासात इतकी ताकद होती की त्यांनी देवालाच कामाला लावलं. तर ही गोष्ट आहे पंढरपूरचे संत नामदेव यांची. वारकरी संप्रदायातलं एक मोठं नाव, ज्यांचं आयुष्य अगदी साधं होतं, पण भक्ती ती इतकी असामान्य होती की तिनं देवाच्या नियमांनाही वाकवलं. आणि इथेच आपल्याला नामदेवांची खरी श्रीमंती काय होती हे कळतं. त्यांच्याकडे धनदौलत किंवा राज्याचा आधार नव्हता, पण त्यांच्याकडे जी शक्ती होती ती होती विठ्ठलावरचा पूर्ण अधिकार गाजवणारा विश्वास. जणू काही तो त्यांचा हक्कच होता. हे नातं समजून घेणं खूप महत्वाचं आहे बरं का, कारण नामदेवांनी विठ्ठलाला कधी देव म्हणून पाहिलंच नाही. तो त्यांचा सखा होता, मित्र होता, अगदी घरातलंच एक सदस्य. त्यांची भक्ती पूजेच्या पलीकडे जाऊन एका जिव्हाळ्याच्या नात्यात बदलली होती. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, विठ्ठलाच्या नावे पत्र. आणि जेव्हा नातं इतकं जवळचं असतं ना, तेव्हा संवादही तसाच थेट असतो, अगदी पत्रातून सुद्धा. मग एके दिवशी नामदेवांनी एक पत्र लिहिलं. एक अगदी साधी गोष्ट वाटेल हो ना, पण हे पत्र कोणा राजासाठी नव्हतं, कोणत्या माणसासाठी नव्हतं. ते थेट विठ्ठलासाठी होतं. जरा विचार करा, या शब्दांमधला आत्मविश्वास बघा. नामदेव विठ्ठलाला अक्षरशः आव्हान देत आहेत. जर तू खरंच माझा आहेस तर हे पत्र तिथे पोचव जिथे याचा अर्थ समजेल. ही काही विनंती नाहीये, ही तर थेट जबाबदारी टाकली आहे. भक्तीचा हा तो स्तर आहे जिथे भक्त देवाला आज्ञा देतो. आणि स्वाभाविकच आहे, हे ऐकून लोक हसायला लागले. म्हणजे काय, देव जो मंदिरात असतो तो माणसांसाठी दूत बनून जाईल? हे त्यांच्या तर्काच्या, त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. आणि यामुळेच या कथेत एक खरा तणाव निर्माण होतो. पण म्हणतात ना, जिथे माणसाचा तर्क संपतो तिथेच श्रद्धेचा चमत्कार सुरू होतो. आणि आता आपण पाहणार आहोत तोच चमत्कार. ही ओळ या कथेचा आत्मा आहे. देव मंदिरातल्या मूर्तीतून बाहेर नाही आला, तो प्रकट झाला नामदेवाच्या अढळ विश्वासातून. म्हणजे काय, तर चमत्काराचा स्रोत बाहेर कुठे नव्हता, तो होता भक्ताच्या आत, त्याच्या अंतःकरणात. आणि विठ्ठल आले कसे? काही मोठा गाजावाजा नाही, शंखनाद नाही, मंदिराच्या घंटा नाहीत. देव आले, पण एखाद्या राजासारखे नाही, तर एका सामान्य माणसासारखे, हातात ते पत्र घेऊन. अगदी जसा आपला एखादा मित्र आपलं काम करायला शांतपणे येतो ना, अगदी तसंच. आणि त्या पत्राचा परिणाम तो तर व्हायचाच होता. पत्रातल्या शब्दांपेक्षा त्या मागच्या दैवी शक्तीनीच समोरच्याचं मन जिंकलं. जिथे माणसाचे प्रयत्न थकतात तिथेच देवाचं काम सुरू होतं. हेच खरं. ठीक आहे, चमत्कार तर झाला, पण या कथेचा खरा अर्थ काय आहे? ह्यामागे नक्की काय दडले? चला ते समजून घेऊया. आणि हे उत्तर स्वतः विठ्ठलाने दिले. मी दूत झालो कारण तू मला मालक नाही तर आपला मानलेस. या एका वाक्यात सगळं सार आहे. देव भक्ताचा दास तेव्हाच होतो जेव्हा भक्त त्याला आपला सखा मानतो. मालक सेवक नातं नाही, तर बरोबरीचं नातं. आणि याच संकल्पनेला म्हणतात भक्तीची मर्यादा. म्हणजे काय, तर जेव्हा भक्तीत कोणतीही अट नसते, कोणताही स्वार्थ नसतो, तेव्हा देवसुद्धा आपल्या देवत्वाच्या सीमा ओलांडून जातो. आता ही कथा केवळ एक गोष्ट म्हणून राहिलेली नाहीये, ती आजही जिवंत आहे. पाहूया कशी. ही कथा आजही वारकरी संप्रदायात विठ्ठलाचं पत्र म्हणून कीर्तनांमधून सांगितली जाते. एवढंच नाही, संत नामदेवांनी स्वतः त्यांच्या अनेक अभंगांमध्ये विठ्ठलाला सख्या म्हणजेच मित्र म्हणून संबोधलं आहे. त्यामुळे ही गोष्ट केवळ पुस्तकात नाही, तर परंपरेच्या श्वासात जिवंत आहे. तर या सगळ्या कथेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? नामदेवांनी फक्त एक कागदाचा तुकडा नाही पाठवला, त्यांनी पाठवला होता तो आपला संपूर्ण, अढळ आणि निस्वार्थ विश्वास. आणि इथेच आपल्याला या कथेचा अंतिम सार मिळतं की जेव्हा विश्वास परिपूर्ण असतो तेव्हा देव केवळ मदत करत नाही, तो स्वतः आपल्यासाठी चालायला लागतो. हा विचार आपल्याला खूप काही सांगून जातो, नाही का?